उद्या जर हा संघर्ष झाला तर आम्ही मराठी लोक पुन्हा एकदा बलिदान द्यायला तयार आहोत. पण ही मुंबई आम्ही अमित शहांच्या घशात जाऊ देणार नाही. ही मुंबई आमच्यापासून तोडायला निघालेली आहे. जे मराठी माणसाला त्याच्या अस्मितेला सातत्यानं अपमानित करत, त्यांना शिव्या नाही घालायच्या का ओव्या घ्यायचे, आम्ही घालू नाही शिव. अजित पवारांचा पक्ष आणि एकनाथ शिंदेचे पक्ष हे अमित शहांच्या मालकीचे पक्ष. महायुतीच्या लोकांना दिल्लीत जाऊन अमित शहाच्या पायावर डोकं ठेवावं लागलं. ते आमची युती करा, आमची युती करा, बाबा लगीन, बाबा लगीन. मी जे म्हणतोय प्रत्येक मराठी माणसाचं एक कर्तव्य आहे की या वेळेला ही लढाई प्रत्येकाची असायला पाहिजे. आणि मला असं वाटतंय की त्या पद्धतीची जागरूकता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे मराठी माणूस आणि महाराष्ट्रासाठी एकत्र आल्यामुळे ही जागरूकता, एक आत्मविश्वास आणि उत्साह लोकांमध्ये निर्माण झाला.